दादा ही गर्दी पाहून काय वाटतंय? सुप्रियाताईंचा विजय निश्चित झालाय। साहेबांना ऐकण्यासाठी, सुप्रियाताईंना पाठिंबा देण्यासाठी हजारोच्या संख्येने इथं लोक स्वतः आलेले आहेत आणि जेव्हा लोक इलेक्शन ताब्यात घेतात तेव्हा विजय निश्चित असतो। सुप्रियाताई करीबन 3-3.5 लाखाला निवडून अजितदादांवरती आरोप टीका करण्यात येते की नाही, धमक्या दिल्या जात आहेत, धमक्या देऊन सुद्धा एवढे लोक आलेत असं तुमचं म्हणणं? किती तुम्ही धमक्या दिला तर हे स्वाभिमानी लोक आणि स्वाभिमानी लोक कधी धमक्याला घाबरत नाही। कोण घाबरतं? लाभार्थी, नाही तर मलिदा गँग घाबरत असते। स्वाभिमानी लोक कधी घाबरत नाही। मैदान बदललेलं आहे मात्र गर्दी तीच पाहायला मिळते। 50 वर्षांची परंपरा खंडित झाली मात्र लोक आत्ताच मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत, अजूनही साहेब यायचे। आता जो विचार पवार साहेब 60 वर्ष जपतात, पवार साहेबांनी तो विचार सोडला नाही। त्यांनी चिन्ह नेलं, त्यांनी पार्टी नेली, त्यांनी राजकीय यंत्रणा नेली, त्यांनी जागा नेली, पण लोक पवार साहेबांबरोबर राहिले, विचार तोच राहिला। ठीक आहे, जागा नवीन असली तरी त्याच विचाराने, त्याच हिमतीने, त्याच लोकांच्या सहकार्यातून आम्ही लढत आहोत। आणि अजितदादांनी सुद्धा जो विचार गेले 30 वर्ष जपला त्या विचारात सोडून दादा आता BJP बरोबर गेलेले आहेत। याच्यावरूनच कुठे सिद्ध होतं की लोक विचाराबरोबर आहेत आणि साहेबांबरोबर आहेत। कॅमेरामन तुषार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती।